आपण मागच्या व्लॉगमध्ये वावरातली पंची मारली होती. आणखी त्याच्यातनी गहू पेरायचा होता, जसं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं. आणखीन आज सकाळीच ट्रॅक्टर आलता गहू पेरासाठी. तरी आलता तो 1 घंटा झाला अशी. वाजता आला अशी 9 साडेनऊ वाजता. मी झोपेतून सोडायचो होतो, झोपलो होतो. तर आता वाजले आहे 11 सकाळचे. 11 वाजू राहिले, 10:51 झाले आहे. दुसरा ट्रॅक्टर होता गहू पेरासाठी. आपल्यापाशी गव्हाचा पेरणा आहे नी. आपल्याला तिथं जायचं होतं ट्रॅक्टरजवळ वावरातनी, कारण की त्याच्यात गहू टाकायचा होता, खत होतं, DAPचं खत टाकायचं होतं गव्हासोबत. तर ते टाकायला कोणी पाहिजे, ड्रायव्हर काही टाकत नाही. हे आपण आता अनिकेत लेंडीला घ्यायला चाललो. आता त्याला घेतल्यानंतर आपण वावरात जाऊ. गहू पेरून वावरात अर्धा गहू पेरून झालाय, अर्धा वावर अर्ध्यापेक्षा जास्त झाला आहे. आपल्याजवळ अनिकेत लेंडी आहे. पण आता ते त्याच्यातनी वाफे करायचे होते, म्हणजे आडवे दांड करायचे होते. त्यासाठी आम्हाला पोरगा पाहिजे होता. पोरगा काही भेटून नाही राहिला. आम्ही गावातनी पाहिलं आता तरी एक वेळ चक्कर मारून पाहतो. अजून एक वेळ गावातनी कोणी भेटते काय, तर भेटला तर तुम्हाला सांगतो. तर आपण आता गावातून आलो. गावातनी काही आपल्याला पोरगा भेटला नाही. चक्कर मारून आलो आपण. आता थोड्या वेळानं जाऊन पाहा लागेल. आता आपण आलो वावराजवळ. आता पाहू आपण किती झालं वावरातनी गहू पेरून. तर आताच आम्ही रोडवरून पाहिलं तर गहू झाला पण आहे वावरातनी पेरून. आपला गहू पेरून झालेला आहे. आणखी ट्रॅक्टरातली गहू उरलेला होता पेरण्या यंत्रातनी, तो आपण याच्यातनी काढला आहे. एवढा उरला. पोरगा भेटला होता आम्हाला, म्हणजे भेटला तो. आणखीन दुसरा पोरगा पाहायला गेला, विक्रम अनिकेत सोबत. आता ते आल्यावर मी जाईन घरी, तोंड घेऊन देऊन येतो वावरातनी. ते आडवे असे आडवे दांडे करायचे आहे पाणी द्यासाठी. आणखीन मग त्या दांडानंतर पाणी देत असते. अनिकेत येतेपर्यंतची वाट पाहतो. आणखीन मग घरी जाऊन तोंड घेऊन देतो. आणखीन मग डबल येतो. पोरगा भेटला होता, तो गेला त्याच्यासाठी सोबती आले. आता एकट्या जेवण तर होत नाही, एवढं सगळं जीव कराय. अनिकेत आला आहे. आपण हे सगळं गुंडाळून घ्यायचे. थैल्या सामान भरला आपण या थैलीतली सगळं. आता घराकडे चाललो. तो अनिकेत लेंडी कवाल्या करू राहिला तिकडे गाडीसोबत. कळशील ना बे. A few moments later. अभी हम घर से आ गए नहा धो के, खाना खा के. ये नाया भी नाही सुबह से. आंघोळ नाही केली ना 4 दिवसापासून. मी ना केली आता आंघोळ. आणखी आपल्याला आता इथं जायचं. इथून ह्या वावरातून इथून समोर पैप टाकत न्यायचे आहे गव्हाला पाणी द्यासाठी. तिकडे बोरिंग नाही आहे, इथं आहे बोरिंग. बोरिंग आपली काय तिकडे आहे. तिथून अंडरग्राऊंड पैप आहे इथं इथपर्यंत. इथून पैपाचं कनेक्शन आहे. इथून पैप टाकत तिकडल्या वावरात त्याच्या बाजूनच वावर आहे. त्या वावरातनी गहू आहे. तर मग आता आपल्याला पैप टाकायचे आहे. आणि आणखीन आपल्याला सकाळी काही माणूस काही भेटला नाही. वाफे करायला एक जण भेटला होता, त्यानं एकट्यानंच केले. वाफेने दांडा करायला एकट्यानं केले त्यानं. जेवढे झाले तेवढे. आणखीन तो गेला आता जेवाले. आम्ही आलो वावरात. आम्हाला भेटला होता रस्त्यानं. आता इथून हेवाले पैपायचं इथं बंडल आहे. हे पैप इथून आपल्याला अशा मंदातून न्यावं लागते टाकत तिकडे बाजूच्या वावरात. हा आपला अनिकेत इथं त्याचं कार्य पार पाडत आहे. समझ रहे हो पाहू शकता तुम्ही काय करत आहे दादा. हा घे रे अनिकेत पैप घे. अनिकेत आता पाईप घेऊन चालला. पाहू शकता तुम्ही
घे रे अनिकेतला आपण कामाला आणलाय. वड पैप अटकले आहे ते पैप. हे पैप घेऊन जायचे आपल्याला. हे इथं पाहू शकता तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. इथून आपला बोरिंगचं कनेक्शन. मला इथं याले पाईप लावून आपले हे जे आहे हे त्या तिकडून आलाय. तिकडे बोरिंग आहे, तिकडून असं खालून जमिनीतून अशी पाईपलाईन टाकत इथपर्यंत आणली आहे. आणखीन इथून मग आपलं पैपाचं कनेक्शन ह्यावाल्या काड्यावाल्या तिकडल्या वावरापर्यंत. अनिकेत आला आपल्या मागच पैप घेऊन. शक्तिमान, सस्ता शक्तिमान, गंगाधरी शक्तिमान. त्याच्या आप्पा बी शक्तिमानच आहे. त्याच्या आप्पाच्या बी बमसारखा गर्लफ्रेंड होत्या लहानपणी. आता पण आहे. मराठी टेकला त्याचा बुडा आप्पा, तरी त्याच्या आप्पाच्या गर्लफ्रेंड आहे किती सगळ्या. भेटायला जाते आता ह्या वयात. मी किती वर्षाचा आहे ते आप्पा रे? 80 वर्षाचा आप्पा आहे त्याचा. चलून निघत कुबडं निघालाय पुरा. त्याच्या आप्पाच्या 2 गर्लफ्रेंड मेला पण म्हणते. त्याच्या आप्पाच्या गर्लफ्रेंड आहे पण त्याची गर्लफ्रेंड नाही आहे. किती गरीब आहे तो. बुड्यानं पाप त्याच्या आप्पाला पापा केले म्हणून त्याला काही गर्लफ्रेंड भेटली नाही. भेटूनच नाही राहील त्याला. बिचार आता पण सिंगलच आहे. प्लेन व्हर्जिन आहे, प्लेन व्हर्जिन. आतापर्यंत काहीच नाही आहे. फक्त हातच आहे त्याचा. हात जे काही आहे हाताच्यावर आतापर्यंत आजपर्यंत हाताच्यावर कुठं गेला नाही तो. तर आपण आता तिथून इथपर्यंत आणल्या आपण ह्या धुऱ्यापर्यंत टाकत. आता अजून ह्या धुऱ्याच्या तिकून न्यायच्या एवढेच पैप टाकत. आता इथं लागले 1 2 3 4 5 6 8 10 पैप लागले असेल. 8-10 पैप इथून इथपर्यंत आणायला. 1 एकर आहे फक्त. ह्याच्यात पराठी आहे. पराठी गेली पुरी कामातून. पराठीला काही आहे नाही. आता अजून चाललो पैप आणायला. आता इथं आणून पहिले जमा करतो. आणखी मग तेच पैप त्या कंपाऊंडच्या तिकून, इथून कंपाऊंड आहे लावलं का ताराचा, कंपाऊंडच्या तिकून नेऊन ते पैप लावायचे. अनिकेत गेला आहे. अनिकेत अनुराला दिसत असेल तो तुम्हाला. तो तिथं आहे तो अनिकेत. येत आहे तो पैप घेऊन. जर तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणखीन तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्लॉग पाहिजे, कसा पाहिजे, मी तसा बनवीन. आणखीन जर असेच व्लॉग पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तो अनिकेत आहे तिथं पैप काढू राहिला. आडवे तिकडवे एक पैप घेऊन राहिला. आता उभा करू राहिला तो. अनिकेतनं मारले आयकॉनिकची क्वार्टर. घे रे अनिकेत लवकर जा. घे ना फटाफटा. घेऊन तिथं नेऊन टाकायचे आपल्याला. कंपाऊंड आहे ना ह्याच लाईनीत. कंपाऊंड पाशी जमा करायचे आहे सगळे पैप. हो, आम्हाला जांबाचं झाड दिसलं वावरात नाही. जाम खायला आलो आम्ही. पण याले जामच नाही. एकदमच लहान जाम आहे. अनिकेतच्या 6 महिना एवढे. अनिकेतचं 6 महिन्यापेक्षा तरी मोठेच आहे. अनिकेतचं 6 महिन्याच्या पेक्षा लहान आहे म्हणते. अनिकेत तो पाहू राहिला. जाम हाय पण लयच लहान आहे. तोडू नको रे. कळा काय ते पण कडू लागते. बोर चला हा बोर कच्च्या. हे इथून 10 पैप 9 पैप लागले आम्ही मोजले आता. आणखीन आम्हाला तिकडे एवढंच लागेल. कमसे कम अजून 10 पैप लागेल. 3 नेले 13 पैप. असं काही शिल्लक पडलेले घेऊन जातात. इथं आंब्याचं पण झाड आहे. त्याला बार पण आलाय आंब्याले. हिवाळ्यात नेस. आणखीन उन्हाळ्यात नाही भेटते आम्हाला आंबे. उलचकच झाड आहे आंब्याचं. हायब्रिड झाड आहे ते. काय आंबा येते याले. खाऊन पाय ना. काय खाऊन पाय तूच खाऊन. आंब्यासारखाच लागू राहिला ना. खाल्ला ना. खाऊन तर दाखव. आता खाऊन दाखव. हा आंब्यासारखा फ्लेवर. त्याले फेब्रुवारी मार्चमध्ये येत असते वाटतं शाळेत. आम्ही उन्हाळ्यात नाही. मार्च चालू झाला. अनिकेत येऊन आला पैप घेऊन. 2 आणले त्यांना. 2 मी आणले. इथं टाकून दिले. ऐकून ह्यावाल्या वावरात हे पैप टाकून आलो बघा.
इकडून असे टाकून द्यायचे आहे. हो आणखीन 4 पैप पाहिजे आम्हाला 4-5. पाहू किती लागते बा. पण काय म्हणते का करायला बांध हा बांध करायला आला वावरातनी. याले सोबती काही भेटला आले सोबती पौराला विचारा पुऱ्या गावात फिरला सगळ्यांनी चाटा दिला त्याले एकटा करू आता एकटा बांध करू आला तर त्याला काय तर 10-20 रुपये देऊन देऊ आपण समोर. आणखीन तू बोल ना बे. हे 10-20 रुपये देतो म्हणते. आता ते अर्धे बांध झाले. ती तेवढी मेहनत गेली म्हणून संपून देतो. घरी जातो झोपून राहतो. संध्याकाळी 50 मागन. मग पंजाबराव पाशी जाईन. मग अशी ते 50 रुपयाची बॉबीची 90 देते. मग म्हणते शिवाय देतात. पहिले मागची उधारी द्या म्हणते मग तुम्हाला देतो म्हणते. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. आपलं चॅनलचं नाव आहे XYZ. लाईक करा सबस्क्राईब करा. पैप आणून झाले आपले. आता इथं आपण 13 पैप आणले. सध्याच तिथं 11 पैप आहे. 2 पैप आणि तिथून आणत आहे काढून. म्हणजे इथं इकडल्या साईडनं झाले टोटल 13 पैप. आणखीन हे 9 पैप इथं लावले. आता तिकडे माहीत पडेल तिकडे एवढे पैप नाही लागत. तिथं बी 8-9 पैप लागेल. आणि आता हे आपल्याला तिकडून जॉईन करत इकडे आणायचे आहे पैप. हे तुम्ही पाहू शकता आपण टाकलेले पैप. आणि आता आपण चाललो तिकडून जैन मारत आणू आपण पहिले. एखाद एक टाकून क्लिप असते ती क्लिप लावून द्यावं लागते बस असे. मग आता तिकडे थकलो बॉम दोघे जण. मी तरी जेवण करून आलतो. तो काय मी जेवण केला का नाही केला तिथं उभा आहे पैप काढून राहिला. तुम्हाला दाखवली ती इथूनच आपल्याला न्यायचा आहे. इथं बोर आहे आपला बोरचं कनेक्शन. इथूनच आपल्याला कनेक्शन करत न्यायचं आहे. याच्यामध्ये जे असते इकून हे वाला टोक आलं पाहिजे ह्या पाईपाचं. आणि तिकून एक क्लिप आला ते दाखवतो तुम्हाला. म्हणजे तिकून असं आला ह्या पाईपाले असा जेंट तिकून आला पाहिजे. आणखी इकून हा असा लावून क्लिप लावून द्यायची. म्हणजे ते फोर्सनं पाणी येते ना तर मग ते असा इथपर्यंत येते आणि याले अटकते. मग तो पाईप बाहेर निसटत नाही. याला तो पक्काट बसला राहते. हे झाला. आता इकडला ह्या शेल्यावर घेऊन जा आणि घेत तिथून टाकून देतो आपल्या पैपाशी. अनिकेत चालला पैप घेऊन. पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता तिकडे लावली मधातला एक लावला. आणखी ना हे जे आहे पहिले याच्यात असं करावं लागते. इकडून असं लावावं लागते. पहिले याच्यामध्ये पाहायचं माती किती आहे काय काढून घ्यायची. नाही तर ते हा पैपाच्या अंदर जात नाही. अंदर जासाठी याच्यातली माती किती काढावं लागते. असं हलून गेला. ह्यावरातल्या क्लिपा लावून झाल्या. तिकडल्या साईडनं जातो. इथपर्यंत आणले आपण पैप टाकत. आणखीन ते आता दांडा बनवत आहे पाणी त्यासाठी. याच्यातून इकडे कडव पेराचा आहे म्हैशीसाठी ढोराईसाठी. आणखी इकडे गहू आहे आपला ते दांडा करत आहे. काम झाला आहे. आपण पैप लावले सगळे. पैप लावल्यानंतर ते आता बांध करत आहे. बांध ओढून राहिले. लाईन काही आहे नाही. पाणी द्यायचं होतं आता. लाईन का आम्ही कधी द्यायचं येते काय नाही यात. आता आम्ही चाललो घरी. अनिकेतन मी. आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.